तुमचं लक्ष तुमच्या कीबोर्डवरील स्पेशल कीजवर कधी गेलंय का? जसं की कॅप्स लॉक. यात जणू एखादी सुपर पॉवर भरलेली असते. यावर टॅप केल्यास हे फीचर ऑन किंवा ऑफ होतं. कीबोर्डवर इतर कीज प्रमाणेच या कीज सुद्धा असतात. तुम्ही MSCIT मध्ये स्मार्ट टायपिंग स्किल मध्ये याच्याबद्दल शिकला असाल. तुम्ही जे शिकला आहात त्याच्या आधारावर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रश्न आहे, कॅप्स लॉक सारख्या कीबोर्ड कीज सारखे जे फीचर ऑन किंवा ऑफ करतात त्यांना काय म्हणतात? तुमचे ऑप्शन्स आहेत फंक्शन कीज, कॉम्बिनेशन कीज, टॉगल कीज, स्पेशल पर्पज कीज. तर याचं उत्तर काय असेल बरं? जर तुमचं उत्तर टॉगल कीज असं असेल तर तुम्ही बरोबर आहात. चला जरा टॉगल कीजच्या जगात जाऊ. हे तुमच्या कम्प्युटरवरील काही फीचर्ससाठी असलेले लाईट स्विचेस आहेत असा विचार करा. जसा लाईट स्विच वरील लाईट ऑन ऑफ होतो, टॉगल कीजमुळे तुमच्या कीबोर्डवरील काही फीचर्स ऑन ऑफ अशी स्विच करता येतात. सर्वांना माहीत असलेली एक टॉगल की म्हणजे कॅप्स लॉक. तुमच्याकडून कधी ती चुकून ऑन राहिली आहे का? आणि त्यामुळे पूर्ण वाक्य कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप झालं आहे. म्हणजे कॅप्स लॉक त्याचं काम करत आहे. तुम्ही जेव्हा ती प्रेस करता, तुम्ही टाईप केलेलं प्रत्येक लेटर कॅपिटल लेटर बनतं जोपर्यंत तुम्ही ती परत प्रेस करत नाही. आणखी एक टॉगल की म्हणजे नम लॉक, जी कीबोर्डच्या नंबर पॅडवर असते. जेव्हा नम लॉक ऑन असते, नंबर पॅड मिनी कॅल्क्युलेटर म्हणून काम करतं. ती बंद करा आणि ह्याच कीज वेगळी कामं करताना दिसतात. जसं तुमचा कर्सर आजूबाजूला हलवणे किंवा पेजवर स्क्रोल करणे. इथे स्क्रोल लॉकही असते जे आधी खूप लोकप्रिय होते. यात ॲरो कीज प्रमाणे बदल होतो. जेव्हा ते ऑन असतं, कर्सर वापरण्याऐवजी तुम्ही ॲरो कीज वापरून पेजवर स्क्रोल करू शकता. हे स्क्रोलिंगसाठी रिमोट कंट्रोल वापरण्यासारखं आहे. तर टॉगल कीज म्हणजे तुमच्या कीबोर्डवरील वेगवेगळ्या फीचर्ससाठी लहान स्विचेस असतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या प्रेस करता, त्या फीचर ऑन ऑफ करतात. त्या लहान असल्या तरी महत्त्वाच्या असतात, ज्या आपला टायपिंगचा अनुभव जास्त कौशल्यपूर्ण आणि मजेदार करतात.